अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी 3 बालकांचा होरपळून मृत्यू आहे। अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि ही दुर्घटना पहाटे 3:30च्या दरम्यान घडलेली आहे। मैं टाकरगढ़ शंभू में था। मेरा भाई यहाँ पर था बच्चे के पास। उसका फोन आया मेरे को 3:30 बजे कि भैया यहाँ आग लग गई और वो बच्चे को भी अंगार लग गई है, थोड़ी भड़क ये लगा है। तो फिर मैं तुरंत यहाँ आया तो बच्चे को यहाँ पर सुपर में एडमिट कराए। सुपर में एडमिट करा तो बच्चे के हालात अभी नाजुक है और उसको हमने यहाँ पर डॉक्टरी में इसलिए एडमिट करे थे क्योंकि उसकी सांस लेने की भी दिक्कत थी, सांस कमजोर था, वो ले नहीं रहा था। तो वहाँ 8 दिन से हमने यहाँ एडमिट था। तो रात में ये हादसा हो गया और यहाँ पर अभी उन्होंने सुपर फैसिलिटी में यहाँ पर लाके एडमिट करा दिए। तकरीबन 3-3:30 बजे की घटना है, 3:30 बजे की घटना है और हमें मालूम पड़ा है 4-4:30 बजे। तो पहले मालूम पड़ा तो आप कहाँ पे था? आपका बच्चा वहीं पर था? हाँ, वही था बच्चा। तो यही बताया गया था कि तुम्हारे बच्चे को वेट का प्रॉब्लम है, उसको आईसीयू में रखेंगे। और हमको 2 दिन से तो मिलन नहीं दिए बच्चे को और रात में ऐसा हादसा हो गया। फिर हम बच्चे को ढूंढने आए तो बच्चा हमारा दिखने लापता बच्चा दिख रहा हमारे को। बाबू पाहिजे बायकोला काय सांगेन मी? सांगितलं मी ना, बायको काय करण बायकोचं काय तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची याच्यावर घ्या। मग आम्ही नागपूर शिफ्ट करायला तयार होतो, त्यांनी म्हटलं तेव्हा डॉक्टरवाल्यांनी काय म्हटलं त्यांनी, मग नंतर की इथे फॅसिलिटी अवेलेबल झाली तेव्हा सोयच नाही, तुम्ही तर कशाला ठेवलं? आम्हाला निघायला पाहिजे होतं ना। तुमच्याकडून इलाज नाही होत का? दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 4:30च्या सुमारास ही एक दुर्घटना आपल्या डफरीन हॉस्पिटलचं जे आपलं NICU आहे त्याच्यामध्ये घडलेली आहे। यामध्ये एकूण 39 बालके त्या ठिकाणी होते, 2-3 विंग्स मिळून। त्यामध्ये 3 बालकांचा या सर्व आगीच्या दरम्यान आणि जे धूर त्याच्या पश्चात झाला आगीच्या त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे आणि 36 बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं। त्यामध्ये सर्व हॉस्पिटल्सला आम्ही बोलणं झालेलं आहे आणि यापैकी 3 हॉस्पिटलला तर आमच्या व्हिजिट पण झालेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची फीस ही या मुलांच्या पालकांकडून आकारायची नाही। काय नेमकी घटना आहे? काही बालकांचा तिथे मृत्यू देखील झालेला आहे तर काही बालक हे गंभीर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जखमी पडलेले आहेत। अमरावतीमध्ये काल सकाळी म्हणजे पहाटे 3:30 वाजता लागलेल्या आगीमध्ये नवजात बालकांच्या कक्षामध्ये ज्या पद्धतीनं 9 पैकी 3 बालकांचा दुर्दैवानं दुर्भाग्यपूर्ण पद्धतीचा मृत्यू झाला, अतिशय गंभीर आणि अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। तरी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून बाकीच्या सर्व नवजात बालकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी ठरले। परंतु तरी सुद्धा या 3 बालकांना आपण वाचवू शकलो नाही, हे खूपच गंभीर आणि दुर्दैवी आहे। याबद्दल सुद्धा थोडीशी टेक्निकल टीमच्या वतीनं त्याच्याबद्दल माहिती घेता आली, कारण कसं आहे की फायर ऑडिट जर झाला असेल तर अशी घटना व्हायला नको, पण नेमकं ही घटना कशामुळे झाली याच्याबद्दल टेक्निकल टीमचे जे सगळे लोक असतील ते आपल्याला सांगतील आणि त्याच्यानंतर आपण माहिती घेऊ। हो, शिंदे साहेबांनी ही सूचना दिलीत की प्रत्यक्ष तुम्ही जा घटनास्थळावरती, अशी गंभीर घटना होणं हे आपल्या दृष्टीने सुद्धा खूप दुर्दैवी आहे, त्यामुळे आम्हाला सांगितलंच आहे। शेवटचा प्रश्न सर, जिल्हा रुग्णालय असेल किंवा मग जे प्रायव्हेट रुग्णालय असेल, सध्या फायर ऑडिटचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत आहे। आपल्या विभागाकडून आधीच सूचना दिलेल्या आहेत, पण ह्या सगळ्या घटनेनंतर वारंवार ज्या घटना घडत आहेत, फायर ऑडिटचा मुद्दा कशा पद्धतीत तुम्ही या संदर्भामध्ये आता लक्ष याबद्दल सुद्धा फायर ऑडिटसाठी ऑलरेडी कायदा केलेला आहे, कंपल्शन केलेलं आहे। खाजगी असेल अथवा सार्वजनिक आरोग्याचे असेल किंवा शासकीय असेल, कुठल्या हॉस्पिटलबद्दल फायर ऑडिटबद्दल आपण सक्तीनं सगळ्या आपण त्याच्याबद्दलची पूर्णतः सूचना म्हणण्यापेक्षा त्याशिवाय परमिशनच आपण बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या अंतर्गत देत नाही, पण तरी सुद्धा या राज्यभरातला संपूर्ण सर्व्हिस सुद्धा आपण करणार याच्यामध्ये। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेचा, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।